युवा शक्तीच्या युवा मनावर आणि एकूणच सामूहिक जनमानसावर भारतीय संस्कृती आणि परंपरांचे सात्विक संस्कार करणारा एका तपाचा महाप्रकल्प म्हणजे कीर्तन विश्व. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कीर्तनाची परंपरा देशविदेशातील घराघरात नेणाऱ्या या प्रकल्पातील अनेक कीर्तने आपण नित्यनियमाने ऑनलाईन पाहत आहात. या प्रकल्पासाठी अनेक जणांचा आर्थिक हातभारही लाभत आहे. आजच्या कीर्तनाचे प्रायोजक आहेत श्री श्रीकांत मार्तंड कुलकर्णी आणि सौ कुंदा श्रीकांत कुलकर्णी, राहणार मुंबई. यांनी त्यांचे वडील कैलासवासी मार्तंड त्र्यंबक कुलकर्णी आणि आई कैलासवासी पद्मावती मार्तंड कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ हे कीर्तन प्रायोजित केले आहे. कीर्तन विश्वच्या वतीने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या कीर्तनाचे प्रायोजक आहेत श्रीमती विद्या दिगंबर जोशी, राहणार नागपूर. यांनी त्यांचे पती कैलासवासी डॉक्टर दिगंबर माणिक जोशी यांच्या स्मरणार्थ हे कीर्तन प्रायोजित केले आहे. कीर्तन विश्वच्या वतीने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आजचे कीर्तन हे एका अनामिक कीर्तनप्रेमीने प्रायोजित केले आहे. समस्त मानव जातीचे कल्याण कीर्तन सेवेतून घडू दे या सद्भावना आणि सदिच्छा हे कीर्तन त्यांनी परमपूज्य स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वती यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केले आहे. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होते उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तीर्थक्षेत्री भक्तनिवासातील खोली आपण प्रायोजित करतो आणि तेथे आपल्या नावाची पाटी लावली जाते, त्याचप्रमाणे कीर्तन विश्ववरील कीर्तन प्रायोजित करून आपल्या दातृत्वाची महती लाखो लोकांपर्यंत पोहोचेल आणि या ईश्वरी कार्यास सहाय्य होईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्षातून एक तरी कीर्तन प्रायोजित करावे अशी नम्र विनंती. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय राम कृष्ण हरे, जय 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 राम कृष्ण हरे, जय 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 राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. कीर्तन विश्वच्या 5व्या वर्षामध्ये पुराण दर्शन मालिका आपण सुरू केली आणि 18 पुराणांचं अतिशय स्थूल स्वरूपामध्ये, अतिशय प्रारंभिक स्वरूपामध्ये दर्शन घ्यावं या दृष्टीनं आपण त्या सगळ्या पुराणांकडे पाहिलं. त्यातल्या काही आनंद क्षणांचा आपण अनुभव केला आणि असं मनामध्ये निश्चय ठरवलं की या पुराणांचा आपल्याला आज ना उद्या विस्तृत आनंद घ्यायचा आहे. विस्तृत अशा अर्थी की त्यातल्या भगवंताच्या एकेका अवताराच्या एकेका कृतीवरती हजारो चिंतन आहेत आणि त्याचं जेवढं ध्यान होईल, त्याचं जेवढं चिंतन होईल तसं तो आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये नव्हे आचरणामध्ये आपोआप उतरेल इतकं ते गोड रसायन आहे. तेव्हा या मालिकेला सुद्धा सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. आज आपण अंतिम टप्प्यावर आहोत या मालिकेच्या. तर मी प्रार्थना अशी करीन की आपण ह्या पुराणांचे अभ्यासक व्हा. 18 पुराणांचा विशिष्ट अभ्यास छान पद्धतीनं करून घेणारे अनेक कोर्स आपल्या या संस्थेमध्ये चाललेले आहेत. कार्यालयाचे नंबर आपल्याला दिसत आहेत. आपण कार्यालयात संपर्क करू शकता. इंग्रजी हिंदी दोन्ही माध्यमातून आहेत. ऑनलाईन वर्ग होणारे आहेत. त्यामुळे असं काही आपल्याला त्रास नाही. पण या निमित्तानं काही पुराणांचा का होईना आपला सगळ्यांचा सखोल अभ्यास होईल आणि त्या दृष्टीनं आपण त्या ज्ञानाने पुरित झालात की मग ह्या पुराणांच्याबद्दल जे लोक आक्षेप घेतात, त्या भंपक कथा आहे म्हणून ज्याच्या निंदा करतात, या सगळ्या निंदकांना आपणही सगळे फार चांगलं उत्तर देऊ शकाल आणि आपण द्यावं अशी प्रार्थना करतो. आपण सगळ्यांनी चांगला अभ्यास केला, उत्तम प्रतिसाद दिला.
उत्तम त्या ठिकाणी आपलं रसिकत्व प्रगट केलं आणि त्याही बरोबर परीक्षकत्वसुद्धा आपण छान प्रगट केलं. अनेकांनी अनेक चांगल्या सूचना केल्या. त्या सूचनांचं यथावकाश निश्चितपणे चांगलं पालन होईल. तेव्हा अशा कथेला या ठिकाणी आरंभ करूया. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. गोपालकृष्णांच्या या दिव्य दशमस्कंधाकडे पाहताना एका व्यक्तीकडे आपल्याला अत्यंत आदराने पाहिलं पाहिजे आणि ती म्हणजे देवकी. देवकी इतकी अवघड परीक्षा जगाच्या पाठीवर कोणीही दिली नाही, देऊ शकत नाही. किती अवघड परीक्षा आहे आपण कल्पना करा. गोपालकृष्ण ज्या वंशामध्ये जन्माला आले तो यादवांचा जो वंश आहे, यांचं सगळ्यात मोठं राज्य जर कुठे असेल तर ते मथुरेच्या आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आहे. आणि या मथुरेवरती उग्रसेन नावाचा राजा राज्य करतोय. या उग्रसेनाला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे कंस. आणि या उग्रसेनाला एक भाऊ पण आहे, त्याचं नाव देवक. त्याच्या मुलीचं नाव देवकी. देवकी कंसाची सख्खी बहीण नव्हे, चुलत बहीण आहे. आता कंस थोडा राक्षसी वळणाचा आहे आणि त्याला कसे पाप भाग्यशाली, त्याला सासर पण त्याच्यापेक्षा जोरदार मिळालं. म्हणजे या भारतवर्षातल्या सगळ्या राजांना त्राही भगवान करणारा जो जरासंध नावाचा राजा, हा याला सासरा मिळाला. जरासंधाच्या 2 मुलींबरोबर याचं लग्न. आता एवढा मोठा पाठिंबा पाठीशी असताना याच्या अन्यायाला सीमाच नाही राहिली. पहिलं आपल्या वडिलांना तुरुंगात टाकलं आणि सगळं राज्य ताब्यात घेतलं. आणि या सगळ्या मथुरेच्या घडामोडीत कंस अत्याचार करतोय, त्याच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. का? तुमचा घातपात कंस तर करेलच, पण आता कंसावर चाप लावावा असं कोणी मोठं शक्तिमान शिल्लक नाही, कारण जरासंधाचा पाठिंबा त्याला. सगळे घाबरून होते. आणि अशा वेळेला त्या यादवांच्या राज्यामध्ये सत्याची पाठ राखण जर कोणी करत असेल तर त्याचं नाव फक्त एकच होतं, वसुदेव. म्हणून ह्या देवकीच्या मनामध्ये असं आलं की आपण आयुष्यामध्ये जर कोणाची सेवा करायची असेल तर अशाचीच सेवा करू, ज्याने सत्याची पाठराखण केली, त्याची धर्माची पाठराखण केली. आणि देवकीनं जेव्हा आपल्या बंधूच्या कंसाच्या कानावर ते घातलं तेव्हा कंस म्हणाला, अगं काय तू वेडी आहेस का काय? त्या वसुदेवाचं आधी लग्न झालेलं आहे. पण ती म्हणाली त्याची 8 लग्न झाली तरी मी 9वी बायको होणार. अर्थात हे त्या काळामध्ये फार विचित्र वाटण्यासारखं नव्हतं, कारण पूर्वीच्या काळी बहुपत्नीत्वाची चालच होती. तेव्हा 8 पत्नी असणं, 10 पत्नी असणं हे काही फार अरे बापरे असं वाटण्यासारखं काही त्या काळातलं नव्हतं. इथपर्यंत ठीक आहे, पण याच्या नंतरची देवकीची जी परीक्षा आहे ती फार विचित्र आहे, फार भयानक आहे. थाटामाटामध्ये लग्न लागलं. लग्नाची वरात चालू असताना अचानक आकाशवाणी झाली, जी आकाशवाणी सांगतेय या देवकीचा 8वा पुत्र कंसा तुला मारणार आहे. वरात काय काढतोस? कंसाने कमरेची तलवार उपसली देवकीला मारायला. वसुदेवानं थांबवलं आणि तो एवढंच म्हणाला, आम्हाला जेवढी मुलं होतील तेवढी आम्ही तुमच्या स्वाधीन करू, मग तर भीती नाही. या बोलीवरती चाललं. वसुदेव देवकीला नजर कैदेमध्ये कारागृहामध्ये ठेवलं. आणि आता मला सांगायचं आहे ते हे
देवकी इतकी कठोर परीक्षा कोणी देईल का? एका बाळंतपणासाठी काय यातना सोसाव्या लागतात ज्याच्या त्याला माहिती. पण देवकीला या बाळंतपणाच्या यातना सोसण्यामध्ये सुख नाही आहे का? जिला नक्की माहिती आहे हे पोर जन्माला आलं की मरणारच आहे. म्हणजे उदरामध्ये गर्भ आला याचा आनंद नाही, फक्त काळजी. तो जन्माला आला याचा आनंद नाही, त्या वेदनेचं कुठलंही सुखाचं बोट नाही. सतत तो जन्माला आला की भीती. आता तुझ्या पोटी पोर जन्माला आलं की त्याला मी आपटून मारणार हे सांगितल्यानंतर प्रसव वेदनेचा त्रास कोण स्वीकारेल? काही यातना आहेत. एक प्रसूती म्हणजे असं म्हणतात स्त्रीचा एक पुनर्जन्म असतो. या यातना बिचारीनं सोसाव्यात आणि तिच्या पोटी आलेल्या पोरांचा कंसाने अक्षरशः दुधी भोपळा आपटून चिंध्या केल्यासारखा नाश करावा. काय भयानक दृश्य तिनं पाहिलंय. आपण आपल्या घरातल्या एखाद्या प्रसंगावरनं कल्पना करा. आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये कुठेतरी लहान लेकरू बघितलं असेल की हो? तुम्ही लेकरू पाहिलं असेल, खांद्यावर खेळवलं असेल. या लेकराला थोडा ताप आला, आजारी पडला, तर त्याला त्या तापातनं निवारण करण्यासाठी इंजेक्शन देतात. पण ते इंजेक्शन दिल्यावर ते मांडीवर इंजेक्शन दिलं की दुखतं, त्याला ठुसठुसतं आणि तेव्हा ते ट्या 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 करून रडतं. त्या पोराला त्या दुखण्याचा जेवढा त्रास होतो त्याच्यापेक्षा दसपट त्रास ते रडणं ऐकून आई बापाला होतो, परिवारातल्या लोकांना होतो. मग ते कॅग जरी केलं तरी सगळ्यांचा जीव खालीवर. ते का रडतंय, हे का रडतंय? मला सांगा, एवढ्याशा वेदनेचा अनुभव आपल्याला त्याच्या शतपट वेदना देतो. तर जेव्हा ते पोर गरगर गरगर फिरवलं जात असेल, हातपाय झाडत असेल, तडफडत असेल, घाबरलेला असेल, किंचाळत असेल, ओरडत असेल, रडत असेल आणि अशा वेळेला आईबापासमोर दांडकन शकल चिंध्या होऊन मरत असेल, काय करा? शेवटी देवकीच्या 7व्या गर्भाच्या वेळेला असं केलं की तो गर्भ देवकीच्या उदरातून काढला आणि तो वसुदेवाची जी पहिली पत्नी होती रोहिणी तिच्या उदरामध्ये ठेवला. मी पुराणामधल्या संशोधनाची जी गरज सांगतो ती ही आहे की आपण जसं जसं संशोधन करतो तसं तसं आत्तापर्यंत भंपक वाटणाऱ्या कथा खऱ्या वाटायला लागतात. आपल्याला एखादी कथा बुद्धीला पटत नाही कारण त्यामागचं विज्ञान आपल्याला अजून कळलेलं नाही. 100 वर्षापूर्वी ही कथा पण विचित्र वाटायची. असं कसं काय? हिच्या गर्भातनं पोर काढलं कसं काय? हिच्या गर्भात टाकलं काय? काय भंपक. पण आता जसं जसं विज्ञान पुढे गेलं तसं एक गर्भ दुसऱ्याच्या गर्भाशयात वाढवणं हे सहज नॅचरल प्रक्रिया झाली. गर्भाशयच नसताना टेस्ट ट्यूबमध्ये वाढवणं सुद्धा शक्य झालं. म्हणजे अगस्तींचा जन्मसुद्धा आपण संशोधनाने मान्य केला, घटो जन्मस्थानम. आता त्यातलं काही आश्चर्य वाटलं नाही. सॅरोगेट मदर ही कल्पना आली, गर्भाशय भाड्यानं घेऊ शकतो तुम्ही. आधी असं काहीतरी असं वाटत होतं. त्या कथा विज्ञान पुढे गेल्यावर सहज झाल्या. तसं पुराणातल्या अनेक कथा ज्या अजूनही आपल्याला असं दचकायला होतं, याचा अर्थच असा आहे त्या कथांमधलं विज्ञान उलगडण्या इतके आपण अजून प्रगत झालो नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. नाही तर ह्याचं आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे. आश्चर्य वाटण्यासारखं नाही. सरे ग ग ग ग म रे सरे स ने ध ने सा रे प म प नि ध नि सा नि सा ध नि प
म प नि नि प म प ग ग ग ग म प म रे जा रे. या वसुदेवाचा अत्यंत जिवलग मित्र आहे आणि तो आहे गोकुळचा राजा नंद. नंद आणि वसुदेव पहिल्यापासून मित्र आहेत बरं का. गोकुळचा टॅक्स मथुरेला जमा करण्यासाठी तो दर 2-3 महिन्यांनी यायचा आणि दर 2 महिन्यांनी आला की तो वसुदेवाला भेटून जायचा. कसा आहेस ठीक. आणि वसुदेवानं आपली रोहिणी पत्नी आणि परिवार हा सगळा गोकुळातच ठेवला होता. त्यामुळं गोकुळामध्ये सुरक्षित ठिकाणी आपला परिवार त्यांनी हलवलेला होता. कारण वसुदेवाला पण भीती होती, आपण सारखे विरोधी पक्ष नेत आहोत. सत्ताधारी पक्षाकडनं भीती असते आणि अशा वेळेला वसुदेवाने सुरक्षा केली होती. भगवंताने अवतार घेताना या दोघांनाच पितृपद दिलं, वसुदेव आणि नंद. का? एक सत्याची पाठराखण करणारा आणि दुसरा पाठराखण करणाऱ्याची पाठराखण करणारा. म्हणजे नंदाने कधीही वसुदेवाची ओळख लपवली नाही. कंसाचा त्रास होईल, ओळख दाखवत जाऊ नका. आत्तापर्यंत मित्र ठीक होते, आता फोन पण करू नका, पोलीस फोन बघतात त्याचे. असलं घाबरटासारखं उद्योग त्यांनी केले नाहीत. माझा मित्र काही वाईट करून तुरुंगात गेलेला नाही, उलट चांगलं केलंय म्हणून बिचारा तुरुंगात गेलाय, तर त्याची मैत्री मी तोडणार नाही. असा तो नंद बाबा होता. लक्षात घ्या, यांच्या सतत एकमेकांच्या बरोबर बैठकी. आता इकडून रब काढायचा, तिकडे द्यायचा, या प्रक्रियेमध्ये नंदाचा सहभाग नसणार का? अनेक डॉक्टरांचा याच्यात सहभाग आहे, फक्त ते लिहिलेलं नाहीत. त्यातले मधले प्रक्रिया माहीत नसल्यामुळे आपल्या दृष्टीने तो चमत्कार आहे. नाहीतर ज्या मुहूर्तावर देवकीला 8वा मुलगा होणार, त्याच मुहूर्तावर नंदाला मुलगी झाली पाहिजे, हे किती दिवस आधी ठरवता येईल? काय ॲक्सिडेंट आहे? यांच्या किती वेळा भेटीगाठी व्हायला पाहिजे त्यासाठी की असं असं करूया बरं का. आता हे पोर येईल तेव्हा प्रचंड घनघोर घटा, सगळ्या बाजूला काळेकुट्ट मेघ, ज्या अंधारातून याला वाचवणं सोपं जाईल. मी मथुरेतनं बाहेर पडीन, यमुनेतनं तिकडे येण्याची सोय तुम्ही करा. अहो मला सांगा, हा वसुदेव यमुनेतनं येतो, नंदाच्या घरात, नंदाच्या बायकोच्या बाळन घरात जातो, काही सिक्युरिटी आहे का नाही? याचा अर्थ 100% असा आहे, असा हा इथं येऊन ठेवून जाणार, हे सिक्युरिटीपासून सगळ्यांना माहिती आहे. आणि का माहिती नसावं? कशासाठी हा चमत्कार व्हायला पाहिजे? हे माणसांना घडवणं शक्य आहे, तिथे देवाच्या चमत्काराची गरजच काय? देवाची मदत कधी मागावी? 10 कोटी पाहिजेत. रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष या 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 पण मेले 101 रुपये पाहिजे. त्यासाठी कशाला पाहिजे तो? भांडवलकर पण देतात मला 101 रुपयासाठी. त्या मुलाला मथुरेच्या कारागृहातून बाहेर काढणं आणि नंदाकडे पोचवणं, हे मथुरेतले पहारेकरी, नंदाकडचे पहारेकरी आणि हे 2 माणसं, या दोघांनी फक्त ठरवलं की सगळं अनुकूल एकमेकाला करता येतं आहे. जेव्हा मला पावसाला छत्री घेऊन थांबवता येतं, तेव्हा मी वरुणदेवतेच्या स्तोत्राची तपश्चर्या का करावी? जेव्हा स्तंभन करायचं असेल तेव्हा बघू. एक कल्पना करा, आपण वर्णन असं ऐकतो की भगवंत ज्या वेळेला जन्माला आले तेव्हा हातापायातल्या बेड्या आपोआप गळून पडल्या, कुलपं आपोआप गळून पडली आणि भगवंताला घेऊन वसुदेव बाहेर पडले. यातला संकेत महत्त्वाचा आहे. संकेत असा आहे की तुम्ही भगवंताला जर डोक्यावर घेतलात तर सगळी बंधनं गळतात. या संकेताची ही गोष्ट आहे. पण इतिहास म्हणून पाहायला गेलं तर हृदयाचा कठोरपणा म्हणजे कुलप. या पहारेकरांच्या हृदयातली कुलप गळाली नसतील. या पहारेकरांनी बघितलंय ना हो 6 पोरं मारलेली. तेव्हा आता हे पोरं वाचव, तेही माणसंच आहेत, त्यांनाही घर आहे, त्यांनाही पोरं आहेत. त्यांनी मदत केली नसेल कशावरून? आणि केली असेल तर ती झाकायची कशाला? आणि किंबहुना अशा चांगल्या माणसाला वाचवण्याची वेळ आली आणि समजा तुम्ही पहारेकरी आहात, तर कृष्णाच्या चमत्काराची वाट बघाल का मदत कराल?
अरे तुम्ही मदत कराल हाच कृष्णाचा चमत्कार आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. आणि अशा तऱ्हेनं गोपालकृष्णांचा जेव्हा इकडे कारागृहामध्ये जन्म झाला श्रावणाच्या त्या अष्टमीला, त्या रात्री त्यांना टोपलीमध्ये घेऊन वसुदेवाने भरधाव अशा पावसामध्ये सुद्धा त्याला गोकुळापर्यंत पोचवला. गोकुळामध्ये नंदबाबाला जी कन्या झाली होती ती घेऊन पुन्हा आपल्या मथुरेपर्यंत आले. इकडे आल्याबरोबर कंसाला कळलं 8वं पूर झालं. आलाच पण मुलगी आहे, आता मारावी का न मारावी ते काही नाही. 8वं आहे मारणार म्हणून गरगर 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 फिरवली तिला, पण हातातून निसटली, निसटून गेली निघून. पण जाताना ती असं म्हणाली, तुला मारणारा आमच्या इथे कुठेतरी सुरक्षित आहे, आता मला मारून काही उपयोग नाही. आता हे न बोलता जाता येत नव्हतं काय? आपल्याला नको ते बोलायची सवयच आहे. आता त्या बोलल्यामुळे काय झालं, कंसाने नंतर मीटिंग घेतली आणि त्यानं असं सांगितलं की या आठवडाभरामध्ये कुठंतरी हा जन्माला आलेला आहे, आता ह्या पंचक्रोशीमध्ये जेवढी या 10 दिवसात जन्माला आलेली पोरं आहेत ती सगळी मारा. आता ही ऑर्डर कंसानं कोणाच्या मंडेवरनं काढली? ही जाताना असं बोलली. काही बोललीच नसती तर विषय होत नव्हता ना, पण काय घोळ आहे सगळा आपला. आणि इकडे काय म्हणता, गोकुळामध्ये जेव्हा वार्ता पोचली, नंदाला बातमी कळली तुला मुलगा झाला. सगळं प्लॅनिंग 1 वर्ष आधीपासून आहे. आता लोकांना दाखवण्यासाठी अरे असं दाखवायचं, अभिनय शिका थोडासा. हां, अरे वा 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 वा. पण त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, ए बाबानो जरा हळू उत्सव साजरा करा, कारण कंसाचं लक्ष आहे, जेथे उत्सव साजरा होईल तिकडं तो गेला हे त्याला कळेल आपोआप, जरा सांभाळून. पण काय माणसं सांभाळतायत, लावा डीजे. आमची सगळी भक्ती डीजेच्या वर अवलंबून आहे. किती डीजे तेवढी भक्ती. आणि त्या डीजेनं आपण किती लोकांच्या प्रकृती बिघडवल्या, हे आपलं मानवतेवरचं प्रेम. मग ते रामावरचं असो नाही तर कोणावरचं असो, सगळ्याच देवांवरची प्रेम अलीकडे डीजेच्या जीवावर आहेत, नवरा नवरी सगळं. तेव्हा जाऊ दे. आता हे डीजे नावाचं बावळट ध्यान आपल्या उत्सवातनं जेव्हा केव्हा बाजूला होईल तो सुदीन म्हणायचा. पण अशा वेळेला त्या गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. सारे गामा बदनीचा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाघरी, हो बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी आनंद द्यानर नारी, आनंद द्यानर नारी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. गोकुळीच्या सुखा अंत पार. गुढिया तोरणे करती कथा गाते गाणे, हो गुढिया तोरणे करती कथा गाते गाणे. तुका म्हणे छंदे आवा मोहिदे गोविंदे, तुका म्हणे छंदे आवा मोहिदे गोविंदे. अगे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा, हा अंत पार नाही देखा, हा अंत पार. हाय गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. हे राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोपाल. हे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो कोई गोपाल बोलो, गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो,
हे गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल ओ गोविंद बोलो हरी बोलो. गोपाल कृष्ण भगवान की जय जय. आणि हा दशमस्कंध त्या भगवंताच्या एवढ्या बाललीला सांगणारा आहे. ब ब ब ब ब ब ब. आता सगळ्या बाललीला काही आता पाहता नाही येणार, एखादी पाहू आणि आपल्याला त्या लीलेमध्ये लक्षात येईल बालपणीच्या लीलासुद्धा पतित उदाहरण यासाठीच आहेत. अनेकांना, अनेक याचकांना, अनेक भक्तांना, अनेक पतितांना त्यांच्या त्यांच्या शापातून, त्यांच्या त्यांच्या यातनेतून सोडवण्यासाठी सगळ्या बाललीला आहेत. आणि या बाललीलांचं वर्णन आमच्या नामदेव महाराजांनी फार गोड केलं आहे. हवा म्हणजे नामदेव महाराजांनी काल्याचंही वर्णन फार गोड केलं आहे आणि बाललीलांचंही वर्णन फार गोड केलं आहे. तर त्यातली एकच लीला पाहू, ज्याला उखळ लीला असं म्हणतात, तेवढी पाहूया. मी ही घेतो याचं कारण जरा जुन्या गोष्टींची नवीन पुराणा माहिती करून देतो. आता उखळ लीला असं म्हटल्यानंतर आपल्या मुलांच्या वर्गामधल्या सगळ्या त्याच्या मित्रांना पहिला प्रश्न विचारायचा, सांगा उखळ म्हणजे काय. जेवढे उत्तर देतील त्यांना 51 रुपये बक्षीस द्यायचे. शक्य नाही हो उत्तर देणं, कारण हा आता वस्तू पदार्थच आपल्या घरातनं नाहीसा झाला आहे. आता तो आपल्या त्या अक्षर ओळख या पुस्तकात फक्त आहे, उ उ उखळाचा. पण ते पुस्तक बघितलं तर आणि आता ते उखळ असलं तर पूर्वीच्या काळी धान्य जे आपल्याला मिळायचं, रेडीमेड पिठे मिळत नव्हती, तर ते धान्य कांडून काढायला लागायचं. म्हणून डमरूच्या आकाराचं, पण डमरू एवढाच असतो, मोठं, वरचं तोंड एवढं मोठं, मध्ये निमुळतं आणि परत त्याचा पाया मोठा, असं साधारणतः कमरेच्या उंचीचं त्या काळात एवढं मोठं उखळ असे, काही वेळा दगडाचं असं. आणि त्याच्यामध्ये ते धान्य टाकायचं. आता ते धान्य जे येते ते भुशासगट, मग ते दाण 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 त्याच्यावर फटके मारायचे की भुसा बाजूला धान्य बाजूला. आणि हे फटके कशानं मारायचे, त्यासाठी एक मोठंच्या मोठं लाकडाचं अवजार असे, त्याला काय म्हणायचं, मुसळ. मुसळ केवढं असतं. हां, मराठी भाषेतल्या काही म्हणी फक्त आपल्याला आठवत असतील की माणसाचं कसं असतं की स्वतः तेवढ्याच जास्त चुका करतो आणि दुसऱ्यांनी मात्र ती चूक केली की लगेच दाखवतो, ऐक बघ चुकलास. बरेच लोक असे येतात, त्यांना नखं खायची सवय असते आणि त्यांना दुसरा नखं खातो ते बघवत नाही. आम्ही घरी ठरवलं होतं, जो नखं खाताना दिसेल ना त्याला फटके मारायचे. तर ते अशुभ लक्षण आहे, नखं खात बसतात का. पण काही वेळेला आमची बहीण काय करायची, ती बघ नखं खाते, तर मार, फटका मारायला. अगं भावाने तू काय करते, ती नखं खाते, तिला फटका मारा. अरे आणि अशा गोष्टीला म्हण काय आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं उसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ आपल्याला दिसत नाही. म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्याकडं एवढा काहीतरी केस असला की दिसतो, अरे ह्या सगळ्या चुका आपण पण करतो. एक बोट तिकडे दाखवताना 3 बोटं आपल्याकडे. माणसाच्या लक्षात येत नाही. ह्या एक साधं अनायसे म्हण सांगितली. आता ज्या घरामध्ये पूर्वी दगडाचं उखळ, एवढे दणकट 4-5 मुसळं, एका बाईचं काम नसेल, 4 उभ्या राहायच्या आणि ओळीनं मारायचं. 1 तिचं मुसळ, 2, मग ती असं ओळीनं त्या मुसळाने कांडून काढायचा. अहो सगळेच पदार्थ काय छान होते नाही. खलबत्ता, खलबत्ता असा लोखंडी, त्याच्यामध्ये दाणे कुटायचे. असा तो बत्ता चुकून फेकून जरी मारला ना, समोरचा काय उठत नाही 4 महिने, फ्रॅक्चरच.
खलबत्ता काय, ते जातं काय, ते उखळ काय, मुसळ काय, असं सगळं घरात असल्यामुळे चोऱ्या कमी होत होत्या. चोराला कळायचं बाईनं यातलं जे एक फेकून मारलं, मला काही जगता यायचं नाही. आता सगळ्यांच्या घरात मिक्सर, मेला फेकून मला तर मिक्सर मोडेल, त्याला काय व्हायचं आहे. तेव्हा काही वेळेला सुविधेच्या नावाखाली आपण दुबळे व्हायला लागलो का काय. सहज सांगितलं असं. उखळ म्हणजे काय, पण ह्या सगळ्या पदार्थांचा आपल्या नवीन पिढीला आनंद द्या बरं का. नाहीतर काय होतं आहे, ते विकत आणायला लागतं आहे. मी एका निसर्गोपचार केंद्रामध्ये गेलो, तिथे बरेच लोक असे होते कंबरदुखीनं त्रस्त. त्यांना म्हटलं का हो, यांच्या कंबरदुखीवर तुम्ही उपचार करता का. हो. आठवड्याची फी काय घेतली राहायची 25,000. ऐक, हो का. मग या 25,000मध्ये ह्यांच्याकडनं काय करून घेता. काही फारसं काय करून घेत नाही. म्हणले शेणानं सरवलेल्या जमिनीवर झोपायला सांगतो, चटईवर कांबळ देऊन झोपायला सांगतो, आणि थोडं जातेवर दळायला सांगतो. हा मेल्या, सगळं फुकट घरात होतं माझ्या. ते चुलीत घातलं आणि 25,000 रुपये फी भरून विकतचं नाटक. तेव्हा उखळ, मुसळ, जातं, मोठली, पणती, कंदील माहिती करून द्यावं. आपल्याकडचं वैभव आहे ते. तेव्हा काय गंमत झाली महाराज. उखळ दिला सांगतोय ना मी आपल्याला. भगवान गोपालकृष्णांची बालपणी एक फार खोड्या करायची हौस. ती अशी, रांगायला लागले होते महाराज, हळूहळू भिंतीला धरून चालायला लागले होते. चालता चालता बुदुक्कन पडायचं, परत उभं राहायचं, चालायचं, परत बुदुक्कन पडायचं. महालामध्ये खूप खांब होते, त्या खांबांना हळूहळू पकडत 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 चालायचं, नाही जमलं तर रांगायचं. अशी छोटी अवस्था. पण हौस काय, तर नंद बाबा जिथे दरबारात बसले आहेत आणि मंत्री बसले आहेत, गोकुळचा कारभार कसा करावा, या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 7वा वेतन आयोग घ्यावा का, आता 8व्याकडे जावं का, काही कमी करावं, अशी जिथं चर्चा, तिथं नेमका हा जायचा रांगत. हे रांगत येणार आणि ते पायऱ्या चढत चढत ज्या सिंहासनावर नंद बसलेत तिथं ढकलणार त्यांना, की आता हौसेसाठी नंदबाबा इकडे गेले आणि हे सिंहासनावर. आता कारभार कसा होईल सांगा. सगळेजण त्याच्या कौतुकामध्ये. शेवटी नंदबाबाने सांगितलं, अगं यशोदे, आमची लोकसभा चालली आहे, तेवढ्या वेळ तरी त्याला धरून ठेवती. ते विधानसभेमध्ये पास झालं की मी तू पाठवतो ना, मी सगळं धरो तुला, ह्याला धरा. यशोदेनं गवळणीनं सांगितलं, याला रांगत तिकडे जाऊ देऊ नका बरं, पकडा. हे निघालेच होते महाराज, रांगत 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 राज्यसभेकडे निघाले. एवढ्यात मागची पावलं पकडून धरला. ऐक बाबा, बाबा बेबा नव्हतं बाजीकडं. त्याला तसाच उखळापाशी नेला. लोखंडाचं उखळ, दगडाचं उखळ. कृष्णाची उंची आणि उखळाची उंची एकच. असं त्याला तिथे आणलं आणि त्या उखळाला दोरीनं असा बांधला. संस्कृत भाषेमध्ये दोरीला काय म्हणतात, दाम. आणि ते दाम कुठे बांधलं, उदराला बांधलं. म्हणजे नाव काय झालं, दामोदराय नमः, दाम उदराय असं बांधलं. आणि आता वाटलं ह्याला उखळाला बांधलाय, पळणार नाही. त्याला बांधला. गवळणी गेल्या, यशोदा तिच्या कामाला गेली. कृष्ण म्हणाले, गाडी गाडी खेळायला छान आहे, कारण वरती मोठं आहे, मध्ये निमुळत आहे, परत मोठं आहे, म्हणजे 2 चाकं झाली ना. गाडी गाडी खेळायला छान आहे. जो दणका दिला ते उभं होतं, ते आडवं झाली गाडी. आणि ती गाडी घेऊन बागेत गेले. म्हणजे ज्याला बांधल्यामुळं हा फिरणार नाही वाटलं. ती गाडी घेऊन बागेत, नुसते बागेत नाही, बागेमध्ये गाडी घेऊन फिरले 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 फिरले. म्हणले नुसतं फिरवण्यात काय गंमत आहे, बोगद्यात नाही गाडी नेली पाहिजे. बोगदा. आता कुठे सापडायचा बोगदा, हां सापडलं. 2 झाडं अशी जवळजवळ होती. हा आपला बोगदा.
बोगद्यातून पलीकडे गेले, कृष्ण गेले, गाडी अडली, झाडं जवळ होती. आता काय मागं यायचं, पिछे नाही हटणे का. 1 2 जोर जोर लावला. कडकड कडकड कडक सगळी झाडं पडली. त्या आवाजाने सगळे बाहेर धावत आले. यशोदा धावत आली, नंदबाबा धावत आले. त्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या, पानं बाजूला केली. आणि अशा वेळेला भगवंतांनी त्या गोकुळवासियांना शंखचक्र गदा पद्मधारी विष्णूच्या अवतारामध्ये दर्शन दिलं. आश्वासन केलं, बाबांनो, मी अशा फांद्या पडून मरण्यासाठी नाही आलेलो. एवढी काळजी करू नका. अर्थात ठीक आहे, हे दर्शन झालं तरी काळजी करणं आपलं थोडीच राहत असतं. ते वात्सल्याचं प्रतीक आहे, ते प्रेमाचं प्रतीक आहे. पण ही सगळी कथा नामदेव महाराजांनी एका गोड त्यांच्या गवळणीमध्ये फार सुंदर लिहिली आहे. त्यांनी अशी कल्पना केली आहे की नामदेव महाराजच त्यातली एक गवळण आहेत तेव्हा, आणि ते त्यांच्याबरोबर आहेत अशी कल्पना केली आहे. आणि काय गोड वर्णन आहे पहा. तो रांगणारा कृष्ण म्हणजे कोण म्हटलं आहे? परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गवळिया घरे तो हा, गवळिया घरे तो हा, गवळिया घरे. वाक्या बाळे अंदू कृष्ण, वाक्या बाळे अंदू कृष्ण, नवनीत सोरी तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा. म्हणती गवळणी, म्हणती गवळणी, हरीची पाऊले धरा, हरीची पाऊले धरा, हरेचे पाऊले. याचे 2 अर्थ. शरण जा म्हणजे पावलं धरा, आणि तो पळतोय त्याला पकडा, पकडा पकडा पकडा. म्हणती गवळणी, म्हणती गवळणी, हरीची पाऊले धरा. का बरं? रांगत रांगत येतो हरिहा, रांगत रांगत येतो हरिहा, राजमंदिरा, हरिहा राजमंदिरा. काय करतो? लपत छपत येतो हरिहा, लपत छपत येतो हरिहा, राजभुवने, राजभुवने. दरबारात येतो, मग काय करतो? नंदबाबाला ढकलतो, तिथं बसतो. तिथं येऊन लपत छपत येतो हरिहा, राजभुवने. नंदाशी ताकोनी आपण पैसे सिंहासनी, हा, नंदासी ताकोनी आपण पैसे सिंहासनी. तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म. सापडला देभारी. नंदाने सांगितलं याला पकडा. यशोदेनं पकडला. हा देवघरात येऊन निघालाच होता, पकडला. सापडला देभारी हरिहा, सापडला देभारी, सापडला देभारी. याला बांधा दाव्याने, याला बांधा. त्याला बांधला. गवळणी गेल्या. कृष्ण ते घेऊन बाहेर आला. बोलताना हळू,
त्या गाड्याला घेऊन कृष्ण बाहेर आले. बोगद्यातनं गाडी घातली, ते झाडं पडली, सगळे धावत आले आणि त्या सगळ्या पाला पाचोळ्याला बाजूला केल्यावर काय दिसलं? म्हणजे बांधा दाव्याने नंतर मध्ये एवढी गोष्ट झाली आहे. दाव्याने बांधला, बाहेर गेला, झाडं पडली आणि तिथे पाला बाजूला केल्यावर काय दिसलं सगळ्यांना? काय दिसलं? शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी तुहा. शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. बहुता कष्टे बहुता पुण्ये, बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडलो देवा. बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडलो देवा. अनंत पवाडे गाती तुमचे ना कळती मावा हो. अनंत पवाडे गाते तुमचे ना कळती मावा. नामा म्हणे केशवा केशवा, नामा म्हणे केशवा. अहोजी तुम्हा दातारा, अहो जे तुम्हा दातारा. जन्मो जन्मी द्यावी तुमची चरण सेवा देवा. जन्मो जन्मी द्यावी तुमची चरण सेवा. तोहा परब्रह्म निष्काम तोहा. परब्रह्म निष्काम तोहा. परब्रह्म परब्रह्म परब्रह्म. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्णांच्या गोकुळामधल्या ज्या बाललीला आहेत, यामध्ये त्यांनी कालिया नागाला शासन केलं, ही एक बाललीला आहे. गोकुळाला वाचवण्यासाठी त्याने गोवर्धन उचलला, अशी पण एक बाललीला आहे. आणि खूप प्रसिद्ध लीला आहे ती मात्र रासलीला आहे. याबद्दल थोडंसं बोलतो आपण. अभ्यास करणार असाल तर फक्त रासलीलेवरती 50 ग्रंथ आहेत. रासपंचाध्यायी लीलाध्यायी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये एक एवढा गहन अर्थ आहे, लक्षात घ्या. आपण अभ्यास न करता वाटेल ती विधानं करतो. जहाँ देखू वहाँ रासलीला है, क्या करू साला कॅरेक्टर ढीला आहे, हे आमचं काव्य. काय अभ्यास आहे आणि काय अधिकार आहे तुम्हाला हे नको ते बोलण्याचा? तुम्ही रासपंचाध्यायी कधी वाचली आहे काय? कोणावरही का बोलता, कशासाठी बोलता? असो, तुमच्या निमित्तानं या सगळ्या मूर्खांना एक उत्तर मिळणार आहे की आपण सगळे पुराणाचे चाहते व्हाल तेव्हा. ऐका, त्याचं खरं नाव या चिंतनामध्ये लोकांनी असं केलं आहे की ती रासलीला नाही आहे, रसलीला. कारण त्यातलं वर्णन असं आहे. आणि लक्षात घ्या, जे मोठी रास त्यांनी रचली आहे ना कृष्णाने, त्यामध्ये गोकुळातले सगळे गोप आणि गोपी सगळे सहभागी झालेत. फक्त बायकांबरोबर तो नाचलेला नाही. जिथे वर्णन आहे महारास क्रीडा, तेव्हा सगळे गोपही त्याच्यामध्ये आहेत, सगळे त्याचे बालमित्रही त्याच्यामध्ये आहेत. आजही राजस्थानी शैलीमध्ये किंवा दक्षिणेच्या अनेक कोरीव कामामध्ये जेव्हा रासक्रीडेची चित्र काढतात, अगदी आदिवासींमधल्या वारली पेंटिंगमध्ये सुद्धा जेव्हा ते नृत्याचं असं चित्र त्याच्यात पुरुष स्त्री सगळे असतात. मुळात अध्यात्माच्या परिभाषेमध्ये या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा स्त्रीच आहे, तो गोपी भाव आहे. म्हणून परमपुरुष नारायण हा भाव लक्षात ठेवायचा. आणि आपण भागवतामध्येच पाहिलं आहे ना, गो म्हणजे काय? गो या अक्षराचा संस्कृतामध्ये आणखीन अर्थ होतो इंद्रिय. आपल्या गो म्हणजे इंद्रियांच्या रूपाने भगवंताच्या भक्तीचा रस जो पिऊ शकतो तो गो
गोपी पांडुरंग हरी वासुदेव हरी. ते गोपी, गोपी हे तत्व आहे, गोपी हे रूप आहे, गोपी ही अवस्था आहे. आणि त्या रासक लीलेमध्ये असं लिहिलं आहे, जेव्हा टिपऱ्या घेऊन एका सुंदर संगीतावर त्यांचं नृत्य सुरू झालं, तेव्हा अनेक गवळणी आपल्या शेजारच्या गवळणीला किंवा आपल्या गोपाला पाहिल्यावर त्यांना भास व्हायचा, अरे हा तर इथेच कृष्ण आहे. आणि सगळेच जण कृष्णाच्या सहचर्याचा अनुभव घेताना नाचायला लागायचे. आणि मग मात्र कृष्ण आणि तो भक्त नाचता नाचता पंख्याच्या पात्यांचं जसं होतं, कुठलं पहिलं कुठलं दुसरं कळतच नाही, तसं इथे व्यास महर्षी म्हणतात, नाच सुरू झाल्यानंतर यातला कृष्ण कुठला आणि गोपी कुठली हेच कळत नाही. याला रस होणं म्हणतात. याला रस होणं म्हणतात. नाहीतर हा आमरस, हे दूध, आता ते एकत्र मिसळलं, आता वेगळं करा, नाही ना. आता मिल्कशेक, आता ह्यातलं या कणातलं आंब्याचा कण कुठला आणि दुधाचा कुठला नाही बाजूला काढता येणार. इतकं एकरूप होणं म्हणजे रसरूप होणं ज्या नृत्यामय भक्तीतून शक्य आहे त्याला रसलीला असं नाव आहे. नृत्य ही भक्तीची एक साधनेची गोष्ट आहे. जशी बसून भजन करणं ही एक साधन आहे, तसं नृत्यात्मक नामस्मरण चैतन्य महाप्रभूंच्या एका मोठ्या पंथानं हरे रामा हरे कृष्णा नृत्य करत ह्या सगळ्या वारकरी संप्रदायात सुद्धा भजन नृत्य करत आहे. नृत्याचा खूप मोठा सहभाग आहे आपल्या चित्तवृत्तींना फार सुंदर उल्लसित आणि शक्तिवान करण्याचा, किंवा रासलीला. तर सांगण्याचा उद्देश हे सगळ्या भगवंताच्या लीला सांगाव्यात, लोकांना त्याचा आनंद द्यावा, हे तर आहेच. पण ह्या सगळ्याबरोबर व्यास महर्षी आपल्याला काय शिकवत आहेत, भागवतातून काय शिकवतात. ते व्यास महर्षींकडनं शुकाने अभ्यासलं आणि तो परीक्षितेला सांगतोय. तो काय सांगतोय की अरे, जेव्हा कृष्णांना असं कळलं की आपली खरी माता देवकी, आपले खरे पिता वसुदेव ते गोकुळात आहेत, ते मथुरेत आहेत, ते कारागृहात आहेत, ते यातनेत आहेत, आणि आपले मायबाप असे यातनेमध्ये असताना किंवा मथुरेचे सगळे नागरिक अन्यायाखाली असताना आपण इथे आनंदात राहायचं, हे बरोबर आहे का? आणि लोकांच्या आनंदासाठी स्वतःच्या जीवनातल्या आनंदाकडे क्षणात पाठ फिरवून गोपालकृष्ण मथुरेला निघाले. बघ, व्यास आपल्याला सांगतायत, बघा साधकांनो, भक्तांची केवढी काळजी आहे. आपलं गोकुळ सोडून तुमच्यासाठी आले. कोण आपलं घर सोडून येतोय? गोकुळ सोडून आले. परीक्षितेला शुकाचार्य सांगतायत, बघ गोकुळ सोडून आला. बरं, इतकं सगळं झालं, द्वारकेचं राज्य झालं. या राज्याच्या वेळेला नरकासुर नावाचा एक राक्षस माजला होता. त्याने 16,100 स्त्रियांना बंदीत टाकलं होतं. याने नरकासुराला मारला, त्यांना बंदीतनं सोडवलं. त्यांना कुणी त्राता नाही म्हणून स्वतः त्राता झाला. या सगळ्यांचा तो त्राता झाला याबद्दल किती लोकांनी त्याची टिंगल केली, टवाळी केली. अशा वेळेला त्यांनी आपल्या कीर्तीचा त्याग केला. माणूस काय म्हणतो, मला मदत करायची हो, पण लोक काय म्हणतील, करत नाही. लोक काय म्हणतील? लोक काही का म्हणे ना, माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासा, मी स्वामी कर्माचा. फार सुंदर भूमिका आहे. माणूस सहसा आपल्या कीर्तीचा एवढा त्याग करत नाही. पण कृष्णाने आपल्या निंदेकडे सुद्धा बघितलं नाही. काहीही निंदा करा, मी दुःखितांचं दुःख दूर करणार. म्हणजे दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठी कृष्ण गाव सोडायला तयार आहेत, कीर्ती सोडायला तयार आहेत. शेवटचं काय सोडलं? शेवटचं तर जेव्हा यादवच प्रबळ झाले आणि लोकांना त्रास देऊ लागले, तेव्हा सगळ्या या सृष्टीमधल्या सज्जनांच्या सुखासाठी कृष्णाने आपलंच स्वतःचं यादव कुळ नष्ट केलं. पॅकअप.
आपणच शस्त्र तयार केली, आपल्याच हाताने यादवांना दारू पाजली, आपल्याच हाताने शस्त्र दिली. एकमेकांना मारा, सज्जनांना सुखात ठेवा. म्हणजे सज्जनांच्या सुखासाठी ज्यानं आपलं कुळ सोडलं, ज्याने आपलं गाव सोडलं, ज्याने आपलं सुख सोडलं, द्वारकेमध्ये राहून आनंद होता पण पांडवांच्यासाठी वनवासात जायचा, आनंद सोडला. त्या स्त्रियांच्यासाठी या बिचाऱ्यानं कीर्ती सोडली आणि सज्जनांना त्रास होतो म्हटल्यावर आपल्याच हाताने आपल्या कुळातल्या सगळ्या लोकांना संपवून सज्जन हितासाठी भक्तांसाठी ज्यानं कुळ सोडलं, असा कृष्ण तुझ्यापाशी अविरत असताना तुला काळजी वाटते का रे? तुला शंका वाटते का? याचं उत्तर देताना समर्थ रामदास स्वामी असं देतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे, तो आहेच, पण कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य आहे. आपण त्याला पाहत नाही, उपासनेनं जाणू शकत नाही, म्हणून आपल्याला मध्ये हा प्रश्न येतो. असं उपासनेने आपण कृष्णाला जाणावं, त्याचा अनुभव घ्यावा आणि कृष्णमय आनंदमय असं मंगलमय जीवन करावं. फक्त मरण दिसतंय तेव्हा नव्हे, मृत्यू दिसत नसताना हे जीवन मंगलमय करावं, कृष्णचरित्राने मंगलमय करावं. म्हणून व्यासाने भागवत लिहिलं, शुकाचार्याने शिकलं, परीक्षितीला सांगितलं, सूत महर्षींनी ऐकलं, ते शौनकांना सांगितलं, अनेकांना सांगितलं, आपलेवाने थोडंसं अभ्यासलं, तुम्हाला थोडंसं आणून सांगितलं. पण अक्षरशः हा अख्ख्या मधाच्या डोंगरातला 2 थेंबाचा आपण फक्त आनंद घेतला. केवढा मोठा पर्वत आहे महाराज, यथावकाश याचाही आनंद घेऊ. पण पुन्हा एकदा समारोप करताना आपल्या सगळ्या मायबापांचे आभार. कारण अत्यंत धाडसाने ही मालिका हातात घेतली होती. आवडेल नाही आवडेल माहीत नव्हतं, पण आपण आधार दिलात म्हणून 24 भाग ही मालिका चालली. पुराण दर्शन 24 आपल्या आशीर्वादाने चालली. पण आता हा विचार सगळ्यांच्यापर्यंत पोचवत राहणं तुमचं आमचं काम आहे. लाईक करणं, शेअर करणं, सबस्क्राईब करणं, अनेक सबस्क्रायबर वाढवणं. आणि एक साधारण कल्पना अशी करा, 12 कोटी माणसं मराठी बोलणारी आहेत, ऐकणारी आहेत. 1 कोटी लोकांपर्यंत तरी जाऊया, म्हणजे मग कोटीच्या कोटी उड्डाणे. त्या 1 कोटी लोकांना जरी कळलं तरी खूप लोकांना कळेल. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोचवा. आणि शक्य झालं तर या कार्यालयाच्या नंबरवर थोडा संपर्क करा. अधिक पुराणांचा सखोल अभ्यास कोणाला करायचा असेल जरूर करा. आणि आपल्या हिंदू धर्माचे प्रवक्ते व्हा. तसं प्रत्येक पक्षाला एक प्रवक्ता असतो, तो आपल्या पक्षाची भूमिका मांडतो. तसं हिंदू धर्माचं ज्ञान प्रणाली काय आहे, शिक्षण प्रणाली काय आहे, धर्म प्रणाली काय आहे, त्याच्यावर सारखे जे जगातनं आक्षेप घेतले जात आहेत, ते असं आहे अमुक आहे, ते कसं चांगलं आहे ह्यासाठी आपण प्रवक्ते व्हायला पाहिजे. जर वसुदेव देवकी तुरुंगात असतील तर कृष्णाच्या भक्तांनी आता त्या मायबापाला तुरुंगातून बाहेर काढून त्याला वैभवाचे दिवस दाखवले पाहिजेत. तेव्हा आपलं ज्ञान असं चुकीच्या लोकांच्या चुकीच्या नॅरेटिव्हच्या तुरुंगात पडलेलं आहे. त्याला बाहेर काढून आपल्याला या सगळ्यांपर्यंत ते पोचवायचं आहे महाराज. आणि आपलं पुत्रधर्म सार्थ करायचं आहे. हे संतांनी अखंड केलं, म्हणून आपण संतांच्याच एका वचनाचा आश्रय घेऊन या उपक्रमाचा समारोप करूया. ज्यांना जेवढा आर्थिक सहभाग करता येईल त्यांनी हा करत राहा. 12 वर्ष आपल्याला हा उपक्रम चालवायचा असं आपण म्हणतो, पण शेवटी इकडून जर झाडाच आटला तर इकडं बियाणं टाकून आम्हाला काही उपयोग नाही. तो थांबवावा लागेल. आणि ठीक आहे, झाली एवढी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण झाली असं म्हणून शांत बसायला लागेल. विषय तो नाही. पण संत म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा गुरु, असं मी कृष्णाला मानतो. तर मग असं कृष्णचरित्र त्याच्या अन्वयार्थासह, त्याच्या तत्त्वज्ञानासह, त्याच्या संस्कारासह, त्याच्या मूल्यांसह सगळ्यांच्यापर्यंत पोचवणं तुमचं आमचं काम नव्हे का? आणि ते आपण नक्की करा. मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या प्रचंड भरघोस अशा प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला साष्टांग दंडवत. तुमच्या आर्थिक सहयोगाबद्दल
तुमच्या सगळ्यांचं नितांत अभिनंदन. हा ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पोचवण्यासाठी फक्त सहाय्यक व्हा एवढीच विनंती करून या ठिकाणी विश्राम. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू, उतरी पैल पारू, भवन दिसे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तुका म्हणे माझा कृष्ण हा विसाबा, माझा हो कृष्ण हा विसावा, वाटे न करावा परत जीवा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा पिता. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. खरं तर प्रत्येक पुराण संपल्यानंतर त्या त्या दिवशी आरती असते. आपण 24 भाग केले, एकदाही आपण आरती म्हटली नाही. आता 24वा भाग आपला पूर्ण होतोय, तर या निमित्तानं फक्त 1-2 कडवं पांडुरंगाच्या आरतीचं आपण म्हणूया आणि मग या आपल्या 24 भागाच्या पुराण, आपण शीर्षक पुराण दर्शन दिलंय, पण मनातल्या मनात लक्षात घ्या पुराण स्थूल दर्शन या मालिकेला या ठिकाणी विराम. हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व लगे मुक्ती धन संपदा. संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी, सुगे घालावे आमासी. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, धरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रुक्मिणी वल्लभा राईचा वल्लभा पादे जीवलगा. जय देव जय देव. तुळशी माळा गळा करते उनिकटी, कासे पितांबर कस्तुर लल्लाटी. देव सुरवर नित्य ते भेटी, गरुड हनुमंत सन्मुख राजी.
जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राईच्या वल्लभा पादे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येते हो साधू जन येती चंद्रभागे माझे स्नान जे करते दर्शन हेळा मात्रा दया होय भक्ती विश्वासी नामदेव भायो वाढीते जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राईच्या वल्लभा पादे जीवलगा जय देव लोटांगण बंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंदी पूजन भयो वाडी मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या जन्म त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा भावा करोमि यत् सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं नारायण नामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.